नमस्कार, मी संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज मी एकदम हेल्दी अशी रेसिपी घेऊन आले आहे, पनीर ब्रोकोली सॅलेड। बनवायला तर अतिशय सोपी आहेच आहे, पण ह्या सॅलेडमधनं तुम्हाला खूप सारे प्रोटीन्स मिळणार आहे। सुरुवात करूयात। मी इथं पाव किलो ब्रोकोली घेतली आहे। ब्रोकोलीची फुलं अशी ह्या पद्धतीने तोडून घ्यायची। सेम ज्या पद्धतीने आपण फुलकोबीची फुलं तोडून घेतो ना, त्याच पद्धतीने ब्रोकोलीची फुलं देखील तोडून घ्यायची आहे। तुम्ही कट करून देखील घेऊ शकतात। तर इथे मी पाव किलो ब्रोकोली घेतली आहे। आता एका भांड्यामध्ये जवळपास 2 ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे आणि ब्रोकोली ह्याच्यामध्ये साधारणतः 10 मिनिटासाठी डीप करून ठेवायची आहे। तोपर्यंत बाकी तयारी करूयात। मी इथे 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे। पनीरचे ह्या पद्धतीने असे थोडे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत। आता पनीर आणि ब्रोकोलीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी देखील चालणार आहे। पनीर आपल्याला एकदम कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला आहे। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं म्हणजे साधारणतः 2 टीस्पून तेल घालून घ्यायचं आहे। पॅनवर सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे। तेल हलकंसं गरम झालं की लागलीच त्याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे। सगळं पनीर एकदाच फ्राय करून घ्यायचं आहे। गॅस फुल ठेवायचा आहे आणि एक साधारणतः 2 मिनिटासाठी पनीर तेलावर परतून घ्यायचं आहे। खूप जास्त देखील परतायचं नाही, फक्त हलकासा कलर चेंज व्हायला लागला की पनीर लगेच काढून घ्यायचं। पनीर जर खूप जास्त वेळ परतलं तर ते चिवट होतं रबरासारखं, त्याच्यामुळे पनीर हलकासा कलर चेंज झाला की लागलीच काढून घ्यायचं आहे। आता पॅनला जे थोडंसं तेल लागलेलं आहे ना, त्याच्यामध्येच आपल्याला शिमला मिरची परतून घ्यायची। त्यासाठी मी एक शिमला मिरची घेतली, त्याची ह्या पद्धतीने अशी थोडीशी मोठे मोठे चौकोनी काप करून घेतलेत। साधारणतः 1-1.5 मिनिटासाठी शिमला मिरची मोठ्या गॅसवर परतून घ्यायची आहे। तुम्ही इथे हिरव्या शिमला मिरचीबरोबर लाल आणि पिवळ्या रंगाची शिमला मिरची देखील वापरू शकतात। 1-1.5 मिनिटांमध्ये शिमला मिरचीला अशी चटक्याचे डाग दिसायला लागतात। शिमला मिरची देखील काढून घ्यायची आहे। आता त्याच पॅनमध्ये एक छोटा कांदा ह्या पद्धतीने असा मोठा मोठा कट करून घालून घ्यायचा आहे। तेल बिलकुल घालायचं नाही आहे। कांदा ह्या पद्धतीने असा मोठा मोठा कापून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवर साधारणतः मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तेल बिलकुल घालायची गरज पडत नाही। पॅनला जे थोडंफार तेल लागलेलं आहे त्याच्यामध्येच कांदा परतून होतो। एखादा मिनिट झाला आहे, कांदा पण चांगला परतला गेला आहे। कांदा काढून घ्यायचा आहे। आता त्याच पॅनमध्ये साधारणतः 2 टीस्पून तेल घालून घ्यायचं आहे। एकदम कमी तेल वापरायचं आहे आपल्याला इथे। पॅनमध्ये तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे। तेल हलकंसं गरम झालं की इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात, त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि सोबत चिली फ्लेक्स घालून घेतलं आहे। गॅस आता इथे कमी ठेवायचा आहे। एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यातली ब्रोकोली काढून पॅनमध्ये घालून घ्यायची आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे। चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही इथं 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून देखील लसणाबरोबर घालू शकतात। आता गॅस मोठा करायचा आहे आणि सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ब्रोकोली थोडीशी सॉफ्ट होण्यासाठी याच्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी एकदम थोडंसंच घालायचं आहे, फक्त 2 टेबलस्पून। परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे ब्रोकोली छान सॉफ्ट होईल एक 5 मिनिटासाठी। तर इथे 5 मिनिटं झालेत। झाकण बाजूला करून घ्यायचं आहे आणि ब्रोकोली चेक करायची आहे। तुम्ही बघू शकता ब्रोकोली हलकीशी सॉफ्ट झाली। ब्रोकोली खूप जास्त शिजवायची देखील नाही, अशी हलकीशी सॉफ्ट झाली पाहिजे। आता याच्यामध्ये मगाशी तेलावर परतून घेतलेली शिमला मिरची, कांदा आणि पनीर घालून घ्यायचं आहे। इथं गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं माझ्याकडे काही चेरी टमॅटो आहेत, ते याच्यामध्ये मी घालून मिक्स करून घेते। तर इथे आपलं मस्त कलरफुल आणि हेल्दी असं ब्रोकोली पनीर सॅलेड बनून तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायला घ्यायचं आहे। बघितलं बनवायला किती सोपं आहे। तर तुम्ही देखील प्रोटीन्सने भरपूर असं ब्रोकोली पनीर सॅलेड नक्की ट्राय करा। आणि विशेष म्हणजे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी हे सॅलेड तर अतिशय उत्तम आहे। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।